गाइस आय एम क्षितिज गायकवाड, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आम्ही चेकआउट केलेले आता आणि आता चाललोय साऊथ साईडला, साऊथ गोव्याला. बॅग वगैरे सगळे भरले आणि सगळे बसतात आता आणि निघूया आपण. सगळे आवरून बसलेत. साऊथ गोव्याला जायचं, साऊथ गोव्याचे स्पॉट्स फिरायचे. इथे नॉर्थ गोव्याला जे काय झालं. हेडफोन घेतले का? तर गाईज आता चापोरा फोर्टला चाललोय आपण आणि आता आपण साऊथ गोव्याला आहे. सो उद्या आपण नॉर्थ गोव्याला जाणार आहे आणि पूर्ण ट्रिप एक दिवस आपला एक्सटेंड झाला आहे. लाईक ट्यूजडेपर्यंतच होता, पण वेनसडेचा हाफ दिवस पण मी थांबणार आहे. इथं नाही जाता नाही, घरी वेनसडेला निघणार आहे. बाकी चाललोय वरती. पाऊस सनस्क्रीन लावली का नाही? मी 7:30ला उठलो, 7:30ला सनस्क्रीन लावली मी तोंडाला, त्यावरतून पावडर. पण ती अशी क्रीम नाही, त्यामुळे ती वरती येत नाही, असं चेहऱ्यावरती लिक्विड आहे. बाकी हा असं रूट आहे. काय बोलतोय हाय का ना कोण फोर्ट वरती? जाताना बी दिसा ना कोण. हा तर खूप काय काय घेण्यासारखं इथं, पण ते सगळे शेल्स, नेकलेस वगैरे. जास्त तर पोरांसाठी जास्त काय नाहीच आहे इथं. शर्ट्स पॅन्ट्स वगैरे तेच आहेत. जास्त पोरांसाठी घेण्यासारखं आहे काय काय इथं. नेकलेस, स्टोनचं नेकलेस आहे, खूप काय काय बघतोय सगळीकडे मी, पण कुठंच काय नीट भेटत नाही. दम लागलं रे इथंच. हे अरे नको, हे अरे लय लांब आहे. अरे जवळ वाटलं रे ते संत्या. ते कळसूबाई बरं रे याच्यापेक्षा. 120 आहेत रे, 120 आहेत, 120. वरती जर काय नसेलच बघण्यासारखं तर पोपट. काय झालंय वरती, पण इथं काय दिसतच नाही. कोणी कोणी हा फॉर्च्युनर. चल की पटकन. माती बघायला आम्ही 120 पायऱ्या तोडून आलो. मी खालीच मांडलेलं, वरती काय नसेल ना तर पोपट आहे, कारण काहीच दिसत नाही. बघा तुम्ही वरती फक्त जे साईडला भिंती आहेत त्याचंच बांधकाम राहिलं फक्त, बाकी काहीच नाही. फोटोशूटसाठी पण लोकेशन ही चांगली नाही आहे. सो इथे बघू, काढलेच तर एकदम फिक्स असतील पोस्टला, नाहीतर मग नो. अरे काहीच नाही संथेवरती. हा उगं चालू आहे मग. तर इतकंच आहे फक्त इथं. हे बघा कसे थांबलेत. साहिल भाऊ कसं वाटलं येऊन इथं तुम्हाला? मस्त. इथं स्पेशली ह्या फोर्टवरती चांगलं वाटलं. तुम्हाला कसं वाटलं पोरांना? पोरांना कसं वाटलं? आम्ही बघितलंच नाही काय. दाखव. कसं वाटलं इथे ह्या फोर्ट वरती? कसं वाटलं येऊन? मस्त वाटतंय. वारा एकाच पॉइंटला आहे, मोजून तुम्ही 4 पावलं तरी पुढे गेला तुमचा वारा बंद, ऑक्सिजन गेल्यासारखं वाटतंय. चालतं माहितीये का मस्त बीच आहे समोर. काय कुठला बीच आहे काय माहित नाही, पण हाय. काहीच नाही तिकडं तर लोक पण नाहीत. काहीच बीच बघायचा. बीच तुम्हाला ये देखो. पादलं. हे चल की पटकन. तिथं काय केलं तू नक्की? आवाज कसला आला?
बॉटल पडली रे, बॉटल काय बॉटल पडली बॉटल. कसला घाण पॉइंट मध्ये आवाज. अरे पण कोणाला कोणी कोणाला नीट कळलं नाही. कळालं नाही. सायला एवढा हसत होता पाक. मी व्हिडिओ ऍड करतो, व्हिडिओ ऍड करणार आहे मी. पुई. आवाज आला का व्हिडिओ मध्ये आवाज आलाय. कसं आहे नेचर मध्ये आलं की खुलतो माणूस. नेचर कनेक्टेड. तिथं इतकी गर्दी आहे गाईस, तिथं बघू शकता तुम्ही. इतकी गर्दी आहे. भाऊ तिथं व्हिडिओ काढत होता आपण सीटचा वगैरे नाही का, तिथे बसले होते पिक्चर मध्ये. भारी फोन आहे. काय करणार मग? अरे पोर थांबतच नाही, फोटोच काढून नको म्हणतात ते कोण. ठेवा जरा. तर गाईस जास्त काय फिरण्यासारखं इथं नाहीये. काय हे इथं बघ, इथं काढ ना फोटो. इथं थांब. हे अरे लय भारी येईल फोटो. इकडं नाही रे, पाठीमागे लोकेशन बघ ना. म्हणून आम्हीच थांबलो तिथं, बाकी सगळे गेलेत निघून, पण आम्ही थांबलो. मग इथं फोटो काढणार आम्ही समोर. चालू ना उगं चालू ना. वरतून सगळं मस्त व्ह्यू दिसत होता. पण जर तुम्ही फॅमिली सोबत असाल, लहान मुलं असतील तर विचार करून वरती जावं, कारण की वरती पूर्ण ऊन आहे. सावलीचं ठिकाण कुठेच नाही, त्यामुळे एन्जॉय. सावलीचं ठिकाण पण नाहीये आणि वरती बघण्यासारखं काहीच नाहीये. ए काय आहेत का बांधकाम तर आहे का वरती. अरे हो रे, ते तर त्याच्यासाठी तर जाणारच ना रे, पण एक सांगायचं असतं की बाबा बांधकाम नाही वरती. तर तेवढं मग काय वरती करतो, वरती पण केलं येड्या. चॅनल निगेटिव्ह सबस्क्राईबर मध्ये झाली. हा का, बरं जाऊ दे ना, सोड ना मग. पुन्हा आहे बर्गर फॅक्टरी, बर्गर खाएंगे. 7 किलोमीटर सर. सरळ कुठं तुझ्या लेफ्ट राईट राईट. आता आपण आलोय कोला बीचला आणि इथं कायकिंग पण करायचंय आपल्याला. आणि कोला बीचच तो, आता कुठं बीच आहे काय माहिती, दिसत नाही आपण. हा आता म्हणतात तर पोरं, बाकी काय दिसतंय काय. ए अरे टाका उड्या, सूर मारा सूर. सितारों से सजा अगर तुम कहो, ला ला बीच. तिकडच रे ते. हे अहो मराठी. तुम्ही कुठले. हा ऐकून आहे. इकडे सगळं मराठी आहे. हा का, बरं झालं. कोकणी मराठी आमची मिक्स आहे. प्युअर लोकांना काही पोरापिरांना बोलायला जमत नाही ती मराठी. आम्ही सगळं आपलं सगळं गाणे वगैरे आरत्या आपली मराठी लोक जास्त येतात. हा ना, कोकणी मराठी थोडी तुमची अशी. काय नाही. बोट जा घेऊन. भाई किती खाली आहे. 5 मिनिटावर आहे काय.
22 दे नाही तर 18 दे नाही 22 दे 22 काय करायचं तुझ्या आईला सपोर्ट करत नाही तुझं काय करायचंय तुला सगळ्यात सगळ्यात पुढे मी 22 दे ना रेंज आहे काहीच नाही ऑनलाईन पेमेंट होईल ना यार काय कायकिंग करायला आलोय कुठे बोट मग काय बीचला आलोय हा आयला आरामात उतरलोय खरं चढायला किती लागल आता गाण किती आहे किती रुपये 2000 रुपये पर गाई चप्पल काढावं लागते भाऊ कसं वाटतंय कायकिंग करायला आलाय तू गाईज आता आम्ही बोटला जाणार तिथून रिटर्न यायचं वाटतं सो एक जातो हो काय सोबत बसायचं हा पुढे बसतो मला बसतो काढशील ना फक्त व्हिडिओ मी मारतो वाटलं माझ्या मोबाईल पैसे ठेव कारण ट्रॅक पेंट आहे ना दाखव 3 बोट मस्त आता काही मस्त आता कायकिंग करायचं कायकिंग करायला आलोय मला वाटतंय तिकडून असं राऊंड नसेल परत रिटर्न जाऊन परत इकडे यायचं सो ए थांब की येतोय आम्ही पण हळूहळू जावा संत्या रेस लाव थांब मजा येते कायकिंगला आलोय योगीराज दिसत असेल माझा पार्टनर भाऊ आणि समोर व्ह्यू बघा तुम्ही काय एंड टू एंड योगा चला गाईज आता लय झालंय करून करून दमलो आता कायकिंग दिवस फुल रफ व्हायला लागेल मोठे त्यामुळे बाकी व्ह्यू बघा तुम्ही इथं कसलं भारी आहे 5000 असं म्हणतात आहे एका रूमसाठी बाकी लोकेशन एकच नंबर इकडं ह्या साईडला कायकिंग होता बाकी हा बीच तर गाईज रूम भेटत नव्हते आम्हाला रूम फायनली भेटली आहे आणि सी बीच फ्रंट बीच आहे सो बघू शकता तुम्ही ही रूम केली आम्ही साऊथ गोव्याची रूम पण दाखवतो बट असे हर्ट्स आहेत छोटे 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 आणि रूम याच्यामुळे भेटत नव्हते की साऊथ गोव्याला जे फॉरेनर्स आहेत त्यांनी महिनाभर बुकिंग करून ठेवली आहे काय बाहेरून कमवून येतात इकडं फिरतात मस्त महिनाभराची बुकिंग केली आहे त्यामुळे आम्हाला भेटतच नव्हतं आपल्याला काय एक दिवसासाठी 2 दिवसासाठी रूम पाहिजे जास्तीत जास्त आणि तिथून लगेच आपण इकडून ते तिकडं त्या साईडला जातो बट बघूया आपण चला अशी काय रूम भेटली आपल्याला इथं AC कपड्यांसाठी बेड आहे फॅन परत हे असं काहीतरी आहे बाकी ह्या साईडला वॉशरूम
Where is the buttons? I think so. This one. Only one. Okay. असं वॉशरूम चांगले आहेत, मस्त आहेत. त्या प्रकारे नाही का हर्टमध्ये बट भरपूर मोठं आहे बेड वगैरे. आणि आज बीचला जाऊ नक्की खेळण्यासाठी, कारण गेलो नाही आपण. इथे एक मिरर सेल्फी. गाईज फायनली आता थोडं निवांत झालोय आणि साऊथ गोव्याला आता आपण. आणि बाकी हर्ट्स बघू शकता समोर तुम्ही सगळे. आणि इथून चल जा बाबा, जाऊ दे. अरे हे याची रब्बरची, जास्त ह्याला काय होणार नाही, धुवून लगेच टाकते. ते क्रॉक्स आहेत. मला हेच आवडतं बघा ना, मून किती भारी, हाफ मून. बाकी चला, ही रूम आहे, ही एक रूम आणि ही एक रूम आहे. रेंट होता बजेटमध्ये, भरपूर चांगलं होतं आणि त्यात सी फेस भेटलाय, सो चांगलंच. बाकी चाललो आहे. इथं खूप फॉरेनर्स आहेत, खूपच. म्हणजे तुम्हाला जास्त फॉरेनर्सच दिसतील साऊथ गोव्याला. तिकडे तरी थोडं तरी तुम्हाला त्या लोकल्स किंवा दुसरे जे पण मराठी लोक, हिंदी लोक दिसतील. पण ह्या साईडला साऊथ गोव्याला जास्त प्रमाणात फॉरेनर्सच आहेत. थोडं वेळ जेवणार आहे आणि मस्त निवांत तिथं चिल करायला आलो आहे आम्ही. आणि इथंच रूम घेतली आहे, समोरच आहे, सी फ्रंटला आहेत हॉटेल्स वगैरे, तुम्हाला दाखवलं चालू. आणि बाकी काय व्ह्यू आहे, इतकं शांत वाटतं नाही तर भारी, एकदम चिल नाही का, कशाचंच काय टेन्शन नाही, काय नाही. परत मून वगैरे इतकं भारी वाटतंय ना, खूपच निवांत बसले, झोपले. पण मला एक कळत नाही, फॉरेनर जे असतात इतकं ऊन होतं ना दुपारचं, चटचट भारी होतं, इतकं चटके बसले होते, हात तेल लावून बसले होते. काय त्यांना इतकं स्क्रीन टोन सावळा करायचे काय माहिती, मला जे माहिती ते बोलते, बाकी माहीत नाही मला की काय विषय. दिसतं का रे भाऊ, मून बघतोय अल्ट्रामध्ये. मग आपण बघू कसं दिसतं, बघू ह्याच्यात. बघू कसलं येतं, खड्डे दिसतं ते पूर्ण. माय भारी गोल्डन फ्राय प्रॉन्स. कशात तेल? अरे पापड के, हा तेल आहे काय. हे स्टार्टर आहे जेवायचे अजून. योग्य तुझं आहे ते काय मागवलं? योग्य ते काय ते नक्की? हे आलं की मग 2 मागवलं, मग तिकडे ठेवायला सांग ना मला. गाईज आजचा पण दिवस या प्रकारे संपलेला आहे आणि उद्या स्पेशल असं काय होणार नाही आहे, कारण उद्याच आम्ही चेकआउट करून घरी जायला निघणार आहोत. पण बघू, जर काय झालंच तर मग मी ते रेकॉर्ड करेलच. बाकी छान वाटलं आजचं पण ब्लॉग बघा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.